हां ठेवून दे वा हे बघा हे तर इकडे झाले आपले अशा प्रकारे धुवून साफ करून झाले. काय करतं फ्रेंड्स ते बघू शकता जे आपण आता जे वरचं कब्बच काढले ना त्या कब्चामध्ये हे बघा कशी काउट. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली रेसिपी झाली आहे रेडी. तर आपण एक टेस्ट करून बघूया. नमस्कार फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर इकडे आपला काल जे आणले होते कुर्ले तर इकडे बघा आज काढलं ना आयन बाहेर फ्रीजमध्ये होते की हद जिवंत. फ्रीजमध्ये पण असून जिवंत कसे क्या लॉजिक आहे देखो. बघा हे बघा डेंगी हलवता बघा म्हणजे हे फ्रीजमध्ये होते तरी पण जिवंत बघा कसे. 1 2 3 4 5 6 7 आणि 1 आहे 8 कुर्ले गेलेले आहेत. तर इकडे कोथिंबीर आहे काहीतरी खोबरा काढला ना हा बघा मिक्सर. तर आता वाटत काय काय लागत तो मसालो. तर टोमॅटो कशा घे कढी उद्या. तर आपण जरासे आता चहा पिऊ मस्तपैकी. इकडं हा दूध चहा पिऊया आणि मग आपल्या आईची रेसिपी दाखवूया. नाही नको नको आई नको म्हणता रेसिपी दाखवूया तरी पण आपण दाखवूया. ओके हे बघा तो काय डिश यो म्हणो दारावर बसला याची जागा ती आमच्या मनूची. तर कालचा व्लॉग आपला खाई ठेवलं ते कालचा व्लॉग आपला खतरनाक होता म्हणजे अनुभव पण आपला खतरनाक होता जो की आपण खेकडे पकडून आणलेले. तर इकडे बघा आहे वाटण आणलं वाटून ह्याचं ना टांबेट्याची कढी उद्याक. तर ह्याच्या कुर्लेक रावसपैकी काय तू का गावा हा का वा हा ठेवून दे वा हे बघा हे याच्यात जिवंत बघ कसे नाद खोळा फ्रीजमध्ये ठेवून पण कसे नाद खोळा जिवंत राहिले बघा. हे असे पेचायचे आणि त्याच्यात आहे मसालो भरायचा नाही. डेंगो बघा काय कसो ह्याच्यात जर बॉट गवला की त्या बॉट परत भेटणं कठीण. हे आता जर आहे धुवून घेतल्यानंतर आपल्या आईची रेसिपी दाखवूया. नाद खोळा बनवता हे ठेवूया फ्रीजमध्ये. तर इकडे झाले आपले अशा प्रकारे धुवून साफ करून झाले. काय करतं ते तसेच ठेवायचे अर्धेवट त्याच्यात मसालो आहे बरं तो नाद खोळा हो तो काय वा त्याचे 4 भाग कर. मांधा बघ असला नाद खोळा घे भरी मी नाही खायचे ते हा. तर हे बघूया आपण कशी करता तू हा. हे बघ कसे त्यांचा ह्या काढून पण बघा कशी कुरली असतात हे. जरा ही बघूया ही करून आपण नको काय करू मी हे करते तू कर. चला तर हे आपण ते वरचं कबच काढून घेऊया आणि मग परत कंटिन्यू करूया आपला ब्लॉग. हे बघा कसे हे पण नाही वा
ही पण बघ होता काय नाही होती बघितले टाकले का परत हे करून ठीक आहे चालेल. चला हे करून देतो आईला पटापट मग परत आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. तर असेच राहा आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत आणि एन्जॉय करा आपला ब्लॉग आजच्या रेसिपीचा, जो की खाडीतल्या कुर्ल्यांचा असेल. फ्रेंड्स ते बघू शकता जे आपण आता जे वरचं कब्बच काढले ना, त्या कब्चामध्ये हे बघा कशी कावटं आहेत त्याची. ही आपली ऑरेंज कलरची दिसत आहेत ना, ती कावटं आहेत. पूर्ण भरीव आहे बघा. मांदा पण ह्या मांदात नाही ह्या एक नंबर. म्हणजे हे कशी माहिती आहे, मसाला भरल्यानंतर ना नाद खोळायला लागेल. आत्ताच पाणी सुटलं तोंडाक. पण तसा हे करीत नाही हा, पातळ बनवता सांबारा. हे बघा कशी आतमध्ये कावटं आहेत ते. ब्लॉग बघितल्यानंतर तोंडाक पाणी सुटलं. हां आई बघा काय होते. जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर बनवल्यावरती तर आवसच होणार आहे. ह्याच्यापेक्षा मोठी असते कुर्ली, जवळजवळ 1-1, 1.5 किलोची पण असतात. 2-2 किलोपर्यंत असतात ह्या कुर्ल्या. हां हां हां. तर फ्रेंड्स ते बघू शकता आपल्या रेसिपीला झालेली आहे सुरुवात. इथे आले 4 पकाय लसूण अजून आणि काय करायचं, टमाटो कढीपत्ता, टोमॅटो इथे कापलेला आहे. इथे आहे आपला कढीपत्ता, आणि म्हणत कधी यावं म्हणत शिवणूक दाखवलं ते का व्हिडिओ कॉल करायचो ना. कर तर अशा प्रकारे इथे गेला आहे कढईमध्ये टोमॅटो, त्याच्यानंतर इथे गेला आहे कढीपत्ता, त्याची पानं गेले 4-5. तर त्याचं एकजीव करून घेऊ. एकजीव मांजूर नाही तो हात तसं तोंड लावणार ना तो बोकू आमचं. जे आमची 2 मांजर आहेत, मनू आणि तो नारो. गुन्ही आमची मांजरं. इथे गेले मिरची पावडर, हळद आणि हे तर काय गरम मसाला, चिकन मसाला एव्हरेस्ट. वा. त्याच्यानंतर हा वाटपाचा मसाला, पण काल जे कुर्ले पकडताना एवढी हालत बेकार झालेली आहे ना, पाय तर करंगळी माझी कापून गेली आहे. आता खाताना काय वाटत नाही, पण पकडताना ना खाडीत लय बेकार. कारण जे ह्याचे जे दगड असतात काय बोलतात, कव्याचे, जे आपण कालवं खातो बोचून, ते बोचते त्याचे जे दगड असतात ना, ते काय बोलतात तलवारी किंवा कोयतीपेक्षा धार असतात. त्याला जरा जरी हात लावला ना तरी तो कापू शकतो, असं असतं. वास मस्त आलो नाद थोडा. तर इकडे गेले पाणी आता आतमध्ये. रेसिपी आईच्या हातची आमच्या रेसिपी, जी की आता यूट्यूबवरती पण फेमस होणार आहे. कुर्ल्यांची रेसिपी, ते पण खाडीतल्या कुर्ल्यांची आहे. माझं पायाक चावतं बो खोखळो नाही, ते कसं पायांना ह्या करू कवा असो. तो हा एकदा केला ना की परत परत तो पायाखाली येत राहणार बघा असं. वा. त्याच्यातनं ना मसाला भरतच ना बरोबर झाला असता. नाद खुळा झाला असता. नाद खुळा.
तर अशा प्रकारे आहे सिंपल आणि साधी आणि सिंपल आमची आजची रेसिपी, जी झाल्यानंतर मस्तपैकी अडवास करू का ताव मारणार ते बघू शकता इकडे. आता फायनल झाल्यानंतर कशी झाली ते आपण डायरेक्ट जेवणालाच भेट नाही. तोपर्यंत बाय नमस्कार. आता काय करतं मसाला वाटतं. आमचा स्टॉक ना सर्व आहे ना भरून ठेवतं एकदाच, त्यामुळे ते हळूहळू असे आता काढतात. तोपर्यंत ही होईल म्हणजे शिजू दे तोपर्यंत. मग शिजल्यानंतर आपण भेटू डायरेक्ट जेवताना. ओके तर चलो. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली रेसिपी झाली आहे रेडी. तर आपण एक टेस्ट करून बघूया, रेट घेऊया. कारण मला जेवायला तर नको, कारण मी जेवायला यासाठी जेवत नाही. मगाशी नाही बागेतला नेपाळ होता, तर त्याला सुट्टी होती, तर त्याच्यासोबत तो बोलत चल फिरायला जाऊया. मग आम्ही चायनीज खायला गेलो होतो, त्याच्यामुळे मी आता काय जेवत नाही. माझी जी असेल ना ही बघा, ही ती आपण खाणार आहोत उद्याला. पण आता एक काय करूया माहिती आहे, एक डेंगा घेऊ आणि एक पेंदा घेऊ, तर टेस्ट करून बघू आणि परत होतं तसं झाकून ठेवू. ओके ओके फ्रेंड्स. इकडे मस्तपैकी आहे, कोकम वगैरे टाकलं नाही. ह्याच्यात कसं आंबटपणा असलं ना, मला आंबटपणा जास्त आवडतो. एक नंबर वाट लागते आंबटपणा. लाजवाब, माइंड ब्लोईंग, चुम्मेश्वरी परफॉर्मन्स. चुम्मेश्वरी एक नंबर झालाय. तर हा होता आपला रेसिपीचा ब्लॉग. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटू सोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. व्हिडिओ ब्लॉग याच्यासाठी लवकर एंड केला की ते मला संपवायचं आहे. अजून वाटल्यास घेईन, कारण एवढं मस्त झालंय, भारी झालंय, एक नंबर झालंय. हे बघू शकता इकडे बघा. यासाठी अरे मांजूर गेला बघा आतमध्ये. कसं ह्या टोपाकनं असा धरून बसला होता, म्हणून म्हणते आमच्या मांजरांना लय गुण येत म्हणून. जसं मोबाईल आपण ऑन केला ना तसं तर आतमध्ये पळाला आणि असा हे बसलेला होता. तिच्या मारी बस आहे बस. मी हाक मारले तरी हाक दे ना. आता राखणा बसला होता, कारण टोपाखाली ना ते का माहिती आहे कुर्ले होत. दुसऱ्या कोणाक जवळ घेणार नाही तसा मांजूर आमचा. बोक्याक पण घेणार नाही. असा राखणा बसला होता. एक पाय ना इथं टाकला होता आणि एक पाय इथं टाकला होता ह्या टोपाखाली. म्हणजे दोन्ही पुढच्या पायांना धरून होता. जसं मी मोबाईल ऑन केले ना तसं तर आतमध्ये पसार झाला. अशी आमची मांजरात गुन्हे बघा. म्हणून खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.